संभाजी महाराजांनी धर्मासाठी दुर्दांत आणि दाहक असं मरण स्वीकारलं. हे मरण संभाजीराजांनी धर्मासाठी स्वीकारलं. हे नाही आहेत. गुरु गोविंद सिंगांची आणि त्यांच्या 8 आणि 9 वर्षाच्या मुलांची सुद्धा औरंगजेबाने कत्तल केली. आणि संभाजीराजांनी हे धर्मयुद्ध करत असताना दिव्य बलिदान स्वीकारलं. संभाजीराजे सूर्यमंडळ भेदून गेले. तर आता छत्रपती श्री संभाजी महाराज आहेत, त्यांच्या बलिदानाचा एक मुख्य उद्देश काय होता? जसं मी मगाशी सांगितलं की औरंगजेबाच्या तावडीत सापडल्यानंतर औरंगजेबाने कुणाच्यावरही दयामाया दाखवलेली नाही. गोखला जाट हे एक नाव इतिहासामध्ये सापडतं. या गोखला जाटाचे सुद्धा औरंगजेबाने अशीच कत्तल केली. किंवा औरंगजेबाने संभाजीराजांची जी कत्तल केली त्यामध्ये संभाजीराजे पहिले नाही आहेत. गुरु गोविंद सिंगांची आणि त्यांच्या 8 आणि 9 वर्षाच्या मुलांची सुद्धा औरंगजेबाने कत्तल केली. औरंगजेब हा धर्मांध होता आणि कट्टर इस्लामिक होता. आणि त्यावेळी ज्यावेळी संभाजीराजांना संगमेश्वरला ज्यावेळी संभाजीराजे होते त्यावेळी जेमतेम एक 300-350 मावळे संभाजी महाराजांसोबत होते. काही मोजकी मंडळी ही संभाजीराजांसोबत होती आणि काही काम हे संभाजीराजांचं तिथल्या परिसरातलं जे सरकारी काम असतं ते काम राहिल्यामुळे संभाजीराजे ते संगमेश्वर ठिकाणी होते. आणि तिथे जो काय आपल्याला भाग माहिती आहे की फितुरी झाली आणि मग त्यानंतर मुकरब खानाने संभाजीराजांना कैद केलं. संभाजीराजांसोबत कवी कलशाला सुद्धा कैद केलं. त्यामध्ये बरेचसे मोठे मोठे योद्धे सुद्धा मारले गेले. त्याच्यामध्ये महाळोजी बाबा घोरपडे हे नाव आहे. महाळोजी बाबा घोरपडे हे त्यावेळी स्वराज्याचे सरसेनापती होते. महाळोजी बाबा घोरपडे हे नक्की कोण आहेत? पुढे जाऊन इतिहासामध्ये आपल्याला एक नाव सापडतं, संताजीराव घोरपडे. या संताजीराव घोरपड्यांचे ते वडील आहेत. आणि ते महाळोजी बाबा घोरपडे त्या संगमेश्वरला झालेल्या युद्धामध्ये तिथे त्यांना वीरमरण आलं. 5000ची फौज घेऊन तो मुकरब खान आला होता आणि मग त्यांनी संभाजीराजांना कैद करून नेलं. आणि मग ज्यावेळी बहादूरगडावर त्या औरंगजेबासमोर संभाजीराजांना ठेवलं त्यावेळी त्या औरंगजेबाने संभाजीराजांसमोर प्रामुख्याने ज्या 3 अटी टाकल्या त्यातली जी एक अट अशी आहे की सगळ्यात आधी तुझ्या सगळ्या किल्ल्यांच्या चाव्या कुठे आहेत आणि ते सगळे किल्ले मला दे. तुझी जी काही संपत्ती आहे ती सगळी ही मुघलांना तू दे असं संभाजी महाराजांना ज्यावेळी औरंगजेबाने सांगितलं त्यावेळी संभाजीराजांनी ही जी पहिली अट होती ही अमान्य केली. त्यानंतर दुसरी जी अट औरंगजेबाने संभाजीराजांच्या समोर टाकली ती दुसरी अट अशी होती की माझे कोणकोणते असे सरदार आहेत जे तुला फितूर झालेत आणि माझे जे सरदार आहेत मुघलांचे सरदार आहेत पण ते तुझ्यापाशी आलेले आहेत आणि तुला येऊन फितूर झालेले आहेत अशा सगळ्या सरदारांची मला नावं सांग. त्यामध्ये खरं तर औरंगजेबाचीच मुलं होती. औरंगजेबाचा मुलगा होता अकबर, हा संभाजीराजांपाशी आला होता. ह्या गोष्टी इतिहासामध्ये आहेत. पण औरंगजेबाने संभाजीराजांना त्या सगळ्या माणसांची नावं विचारली की माझे कोणकोणते सरदार हे मला फितूर झालेत आणि तुला येऊन सामील झालेत त्यांची नावं मला सांग. संभाजीराजांनी ती नावं सुद्धा सांगितली नाही. संभाजी महाराजांनी ती अट सुद्धा मान्य केली नाही. आणि मग तिसरी अट जी संभाजीराजांसमोर औरंगजेबाने टाकली की मी तुला जीवनदान देतो, तुझं जे काही वैभव आहे जे काही स्वराज्य आहे ते तुझ्यापाशी ठेव, फक्त एक गोष्ट कर. ती गोष्ट कोणती? तर तू इस्लाम कबूल कर. तू तुझा हिंदू धर्म सोड आणि इस्लाम कबूल कर. संभाजीराजांनी ती तिसरी अट सुद्धा मान्य केली नाही. खरं तर इतिहासामध्ये असे पुरावे आहेत की संभाजीराजांनी अक्षरशः घाणघाण शिव्या त्या औरंगजेबाला घातलेल्या आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टींचा राग हा त्या औरंगजेबाने संभाजीराजांवर काढला. आणि मग संभाजीराजांना या तिसऱ्या कारणासाठी म्हणून की संभाजीराजे इस्लाम धर्माचा स्वीकार करत नाहीये. मगाशी जसा मी तो श्लोक सांगितला भगवद्गीतेमध्ये सुद्धा असाच प्रकारचा एक श्लोक आहे की हातोवा प्राप्स्यसे स्वर्गम जित्वा भोक्षसे महिम तस्मा युद्धिष्ट कोणतेय युद्ध हे कृतनिश्चय. म्हणजे काय, जर धर्मयुद्ध करत असताना जर तुला विजय मिळाला तर तू पृथ्वीवर राज्य करशील आणि जर तुझा तिथे मृत्यू झाला तर सूर्यमंडळ भेदून जाशील. शिवाजीराजांनी काय केलं तर धर्मासाठी युद्ध केलं आणि शिवाजीराजांनी स्वतःचं एक साम्राज्य, स्वतःचं एक स्वराज्य या पृथ्वीवर उभं करून दाखवलं. आणि संभाजीराजांनी हे धर्मयुद्ध करत असताना दिव्य बलिदान स्वीकारलं. संभाजीराजे सूर्यमंडळ भेदून गेले. संभाजीराजांनी हे धर्मासाठी दिलेलं बलिदान. जसं जसं आता तुम्ही सांगितलं आतापर्यंत की संभाजी महाराजांनी धर्मासाठी एवढं बलिदान दिलं, पण आजपर्यंत जेवढे लोकांना शिवाजी महाराज माहित आहेत तेवढे संभाजी महाराज माहित नाहीत. तर का असं, काय कारण असावं याच्या मागे? ह्याच्या मागे कारण असं आहे की आपली सगळी जी लोक आहेत ना ही मोजक्याच गोष्टींमध्ये गुरफटून पडलेली आहेत.
आणि फक्त पोटाचा इतिहास आपल्याला माहिती आहे की शिवाजी महाराजांनी अफजल खानाचं पोट फाडलं, शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानाची बोटं छाटली आणि शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदेतून पेटाऱ्यातून बसून निष्ठून आले. याच्या पलीकडे जाऊन इतिहासाचा कोणीच अभ्यास करत नाहीये. शिवाजी महाराजांचं जरी चरित्र आपण अभ्यासात घेतलं तरी त्यामध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टी आहेत. आणि ज्याच्यामध्ये महसूल व्यवस्था शिवाजी महाराजांची, संभाजी महाराजांची महसूल व्यवस्था कशी होती, संभाजी महाराजांची शिवाजी महाराजांची कर व्यवस्था कशी होती, शिवाजी महाराजांच्या काळामध्ये दुर्गांचं व्यवस्थापन कशा प्रकारे केलं जात होतं, या सगळ्या गोष्टी अभ्यासाचा विषय आहेत. पण आपले लोक अभ्यासच करत नाहीत आणि आपले लोक फक्त इतिहासाला मनोरंजन म्हणून पाहतात. आज आम्ही सुद्धा ज्यावेळी वेगवेगळ्या विषयांवर व्याख्यानं द्यायला जातो त्यावेळी व्याख्यानं देत असताना सगळ्यांची अशी अपेक्षा असते की एकदम तडकतं व्याख्यान झालं पाहिजे. तुम्हाला फक्त इतिहास मनोरंजन म्हणून ऐकायची सवय लागलेली, त्यामुळे आपली लोक मूळ इतिहास काय आहे आणि त्याच्या मागची पार्श्वभूमी काय आहे ह्या सगळ्या गोष्टींकडे बघतच नाहीत, त्याला बगल देऊन बाजूने निघून जातात आणि फक्त मनोरंजन म्हणून किंवा जो रंजक इतिहास आहे त्याच इतिहासाकडे लक्ष द्यायचं आणि बाकी या सगळ्या गोष्टी या नाकारायच्या किंवा त्याकडे पाहायचंच नाही, अशी भूमिका आपल्या लोकांची असल्यामुळं शिवाजी महाराजांनंतर अशा काही गोष्टी ज्या आहेत, ज्या संभाजी महाराजांच्या इतिहासामध्ये आहेत किंवा शिवाजी महाराजांच्या इतिहासामधल्या सुद्धा आहेत, त्या गोष्टी आज सुद्धा लोक अभ्यास करत नाहीत. फक्त त्याच्या मागचं कारण एकच आहे की आपल्या लोकांना इतिहासाला एक मनोरंजन म्हणून पाहण्याची सवय लागलेली. गोष्ट अशी आहे की आपल्याला इतिहास शिकवला जातो, शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवला जातो, पण तो कितवीत? चौथीत. आपण म्हणतो की शिवचरित्राचं बाळकडू आपल्याला द्यायचंय म्हणून आपण चौथीत इतिहास शिकवतो. पण चौथीनंतर कोणी शिकवायचं? कोण शिकवा? सातवीमध्ये थोडासा इतिहास आहे. आता आपण ज्यावेळी शिकलो त्यावेळी आपल्याला जसं अभ्यासक्रमात होतं की सातवीमध्ये शिवाजी महाराजांचा थोडासा इतिहास होता आणि त्याच्यानंतर इतर लोकांचा इतिहास सातवीतच होता. त्यामध्ये संभाजीराजांवर एखादा पॅरेग्राफ होता. आता सध्या इंग्लिश मिडियम आणि कॉन्व्हेंटच्या मुलांना हा इतिहास कोणी सांगायचा? त्यांच्या तर पुस्तकात सुद्धा नाही. आपण मराठी माध्यमातून शिकलो तरी सुद्धा आपल्या ज्यावेळी आपण होतो त्यावेळी सुद्धा तो इतिहास आपल्याला कितीत होता? चौथीत होता. आणि चौथीनंतर मग पुढे ज्यावेळी आपल्याला कळायला लागतं, जेव्हा ती खरोखर शिकायची गरज नाही आपल्याला, त्यावेळी आपल्याला फ्रेंच राज्यक्रांती आणि बोस्टन टी पार्टी सारखे बरोबर, ज्यावेळी आपल्याला इतिहास कळायला पाहिजे, ज्यावेळी आपण इतिहासाचा अभ्यास करून शिवाजी महाराज काय, संभाजी महाराज काय हे समजून घेऊ शकतो, त्या वयात आपल्याला ते शिकवलं जात नाही. लहानपणी चौथीमध्ये किंवा त्यापेक्षा खालच्या मुलांना इतिहासाचं बाळकडू देणं जसं गरजेचं आहे तसंच मोठं झाल्यानंतर शिवचरित्र सांगणं सुद्धा गरजेचं आहे. आपल्याला 5वी 7वीतल्या गोष्टी आता आठवत नाहीत, चौथीत शिकलेल्या गोष्टी काय आठवणार? आणि कदाचित तो चौथीतला इतिहास आपण फक्त काय पेपरात लिहायचा आहे, पेपरमध्ये तेवढ्या पुरतं पाठांतर असतं. कदाचित तो इतिहास आपण ऍटलीस्ट 12वी पर्यंत कंटिन्यू ठेवला पाहिजे जेणेकरून लोकांना इतिहासाची आवड राहील. आणि आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न आपला आजचा की छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान काय होतं किंवा त्यासाठी बलिदान मास पाळतात, तो का पाळावा, त्याच्याबद्दल थोडीशी माहिती सांगा. संभाजी महाराजांनी धर्मासाठी दुर्दांत आणि दाहक असं मरण स्वीकारलं. हे मरण संभाजीराजांनी धर्मासाठी स्वीकारलं. आपण आज 19 फेब्रुवारीला शिवजयंतीला डीजेवर नाचणारी पोरं बघतो आणि ते कुतूहलाने आणि अभिमानाने म्हणतात की शिवाजी महाराज आमचे बाप आहेत. शिवाजी महाराज, संभाजी महाराज जर आपले बाप आहेत तर आपल्या बापाचं श्राद्ध पाळण्याची आपल्याला लाज का वाटावी? शिवाजी महाराजांना आपण बाप म्हणतो, संभाजी महाराजांना आपण आपला बाप म्हणतो, तर बापाची जशी आपण जयंती साजरी करतो, शिवाजी महाराजांची, संभाजी महाराजांची जयंती साजरी करतो, तसं संभाजी महाराजांनी जे दाहक बलिदान आपल्या समाजासाठी दिलेलं आहे ते बलिदान पाळण्याची आपल्याला लाज कशासाठी वाटावी? ते सुतक पाळण्याची आपल्याला लाज कशासाठी वाटावी? संभाजी महाराजांनी जे बलिदान दिलं ते बलिदान जर दिलं नसतं आणि संभाजी महाराजांनी इस्लाम धर्माचा स्वीकार केला असता तर गोष्ट काय झाली असती? त्या गोष्टीचा विचार करा की भूषणाचा जसा एक छंद आहे की काशी हो की कला गई मथुरा मस्जिद भाई, शिवाजी न होते तो सुन्नत होती सबकी, अगर संभाजी न होते तो भी सुन्नत होती सबकी. संभाजी राजांनी जर इस्लाम धर्माचा स्वीकार केला असता तर राज्यात जर मुसलमान आहे, राज्यात जर इस्लामिक आहे तर त्याचं राज्य हे सुद्धा त्याचे प्रजा पण मुसलमान इस्लामिकच झाली असते. मग पुन्हा एकदा जे शिवाजी महाराजांनी स्वप्न पाहिलं की अख्ख्या हिंदुस्थानामध्ये एकही हिंदूंचं सार्वभौम राज्य नाही, अशा वेळी शिवाजी राजांनी स्वतःला राज्याभिषेक करून हिंदवी स्वराज्याचं सिंहासन घडवून एक हिंदूंची पातशाही सुरू केली.
म्हणजे 300-350 वर्ष संपूर्ण हिंदुस्थान हा इस्लामच्या चादरीखाली ओढला गेला होता, हिरव्या चादरीखाली ओढला गेला होता. आणि त्याला शिवाजी महाराजांच्या नावाने एक रोख लागला. आणि मग शिवाजी राजांनी संपूर्ण हिंदुस्थानामध्ये नव्याने एक हिंदूंची पातशाही उभी केली. आणि मग ती सुद्धा इस्लामिक झाली अशी जर संभाजी महाराजांनी इस्लामचा स्वीकार केला असता. केव्हा ना केव्हा पुढच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांना सुद्धा इस्लाम कबूल करावा लागला असता. त्यामुळे संभाजीराजांनी शेवटच्या श्वासापर्यंत इस्लामचा स्वीकार केलेला नाहीये. एक गोष्ट लक्षात घ्या की शिवचरित्रामध्ये नेताजी पालकरांचं किंवा निंबाळकरांचं एक उदाहरण आहे, किंवा शिवाजी महाराजांच्या काळामध्ये, संभाजी महाराजांच्या काळामध्ये सुद्धा धर्मांतरणाची उदाहरणं आहेत की नेताजी पालकर हे त्यांना जबरदस्तीने औरंगजेबाने पाठवलं आणि मग त्यांना खुर्शीद खान, मोहम्मद खुर्शीद कुली खान ही पदवी दिली आणि मग त्यांना मुसलमान केलं. त्यानंतर ज्यावेळी नेताजी पालकर पुन्हा शिवाजी महाराजांकडे आले त्यावेळी शिवाजी महाराजांनी त्यांचं शुद्धीकरण करून घेतलं आणि पुन्हा त्यांना हिंदू धर्मामध्ये घेतलं. तशीच गोष्ट संभाजी महाराजांना सुद्धा करता आली असती. मी आत्ता तात्पुरतं आपल्याकडे जी म्हणे सरसलामत तो पगडी 50, तसं संभाजी महाराजांनी विचार केला असता की मी आत्ता तात्पुरता इस्लामचा स्वीकार करतो आणि मग औरंगजेब ज्यावेळी मला सोडेल त्यावेळी मग मी पुन्हा पावित्र होतो, पुन्हा हिंदू धर्माचा स्वीकार करतो. पण अशा गोष्टी सुद्धा संभाजी महाराजांनी केलेल्या नाहीये. ही गोष्ट इथे लक्षात घेण्यासारखी आहे की संभाजी महाराजांचं जे धोरण आहे की जन्माला आलेल्या पहिल्या श्वासापासून शेवटच्या श्वासापर्यंत मी फक्त आणि फक्त हिंदू म्हणून माझं जीवन आयुष्य घालवेन, ते संभाजी महाराजांनी केलेलं आहे. शेवटपर्यंत इस्लामचा स्वीकार संभाजी महाराजांनी केलेला नाही. आणि त्याच्यामुळे संभाजी महाराजांचं हे जे बलिदान आहे ते बलिदान हे आपल्यासाठी आहे आणि म्हणून आपण हे बलिदान मास पाळतो. संभाजी राजांना ज्या यातना झाल्या, संभाजी महाराजांना ज्यावेळी कैद करून ठेवण्यात आलं त्यावेळी नुसतंच कैद करून या अटी देऊन संभाजी महाराजांना औरंगजेबाने ताबडतोब मारून टाकलं असं काही नाहीये. औरंगजेबाने फार हाल अपेष्टा देऊन संभाजी राजांना मारून टाकलं. म्हणजे हाल करून मारण्याची प्रकार आहे ज्यामध्ये संभाजी राजांच्या हातापायाची नखं उपटली. एक जवाबी ते आलमगिरी म्हणून आत्ता मागच्याच वर्षी भारतीय इतिहास संशोधक मंडळाने एक ग्रंथ प्रसिद्ध केला. मागच्याच वर्षी खरं तर बलिदान मासच्या कार्यक्रमांमध्ये त्यांनी ते भारतीय इतिहास संशोधक मंडळाने हे पुरावे प्रकाशित केले की जवाबी ते आलमगिरी हा औरंगजेबाच्या हयातीत लिहिलेला ग्रंथ आहे. त्यामुळे तो व्हेरीफाईड आहे, तो एक पुरावा म्हणून आपण वापरू शकतो. त्याच्यामध्ये जे उल्लेख आलेले आहेत संभाजी महाराजांबद्दलचे त्यामध्ये आणखीन काही उल्लेख आहेत. त्यामध्ये असं आहे की संभाजी महाराजांना लाकडाची विदूषकी टोपली घातली होती ज्याला आतून काटे होते आणि मग संभाजीराजांची उंटावर उलटी बसवून धिंड काढली. त्याच्यामध्ये एक उल्लेख आलेला आहे की संभाजीराजांना त्यावेळी बांगड्यांची माळ करून घातली होती. आपल्या राजाने आपल्यासाठी इतकी विटंबना सहन केली, विदूषकी झबली घालणं, संभाजीराजांना बांगड्यांची माळ घालणं, काटेरी साखळदंड घालणं आणि या सगळ्या यातना देऊन मग संभाजीराजांना औरंगजेबासमोर तिथं उभं केलेलं आहे. आणि त्यानंतर सुद्धा इस्लामचा स्वीकार करत नाही म्हणून संभाजीराजांवर अनन्वित अत्याचार या औरंगजेबाने केलेले आहेत. औरंगजेबाने संभाजीराजांच्या हातापायाची नखही उपटून काढली. आपल्याला एक जिबाळी लागली तर किती त्रास होतो. संभाजीराजांच्या सगळ्या हातापायाची नखं उपटून काढली. नंतर काय केलं तर अंगावरचं सगळं साल्ट सोलून काढलं, पकडीनं ओढून काढलं. जसं दुधावर साय येते तशी आपल्या अंगावर सुद्धा ते पापुद्रा येतो पुन्हा रक्ताचा, तो सुद्धा औरंगजेबाने आज्ञा दिली आणि संभाजीराजांच्या अंगावर तो पापुद्रा सुद्धा ओढून काढला. अंगावर मीठ टाकलं, त्या जखमा अजून झोंबावेत म्हणून अंगावर मीठ टाकलं. एवढंच करून औरंगजेब गप्प बसला नाही. औरंगजेबाला संभाजीराजे डोळ्यात डोळे घालून बोलत होते, ते सुद्धा त्या डोळ्यांची सुद्धा औरंगजेबाला भीती वाटली असावी म्हणून संभाजीराजांचे डोळे सुद्धा तप्त सळ्या घालून औरंगजेबाने फोडून काढले. इथपर्यंतच औरंगजेब थांबला नाही. संभाजीराजांची नाक दाबून सांडशीनं ओढून जीभ बाहेर काढली आणि मग ती तलवारीने छाटली. हे सगळे अत्याचार संभाजीराजांनी सहन केले. आणि मग ज्यावेळी फाल्गुन अमावस्या आली त्यावेळी वडबुद्रुक पोळापूरला तिथे संभाजीराजांना एका दगडावर उलटं झोपवलं आणि मग पायापासून मुंडक्यापर्यंत इंचांच्या अंतरावर तुकडे तुकडे केले. आणि भीमा इंद्राणीचा तिथे संगम आहे, त्या संगमामध्ये अर्धे तुकडे टाकले आणि अर्धे तुकडे काट्याकुटांमध्ये फेकून दिले, का तर कोल्ह्या कुत्र्यांनी ते तुकडे खावे म्हणून. इतकी विटंबना मराठ्यांच्या छत्रपतीने सहन केली. संभाजीराजांना ह्या सगळ्या गोष्टीतून दिव्य बलिदानातून जावं लागलं. एक गोष्ट लक्षात घ्या, औरंगजेबाला संभाजीराजांना मारूनच टाकायचं असतं तर सरसकट मुंडकं उडवून
ती गोष्ट शक्य झाली असती, पण संभाजीराजांना त्यांनी त्रास देऊन, हाल अपेक्षा देऊन मारलं. आणि हे एवढं सगळं दिव्य बलिदान संभाजीराजांनी जे सहन केलं ते आपल्यासाठी सहन केलं. आपण पुढे जाऊन हिंदू म्हणून शिल्लक राहावं म्हणून हे बलिदान सहन केलं. आणि मग त्या बलिदानाची आठवण ठेवणं हे आपलं काम आहे. कारण आज या सगळ्या धकाधुकीच्या या जीवनामध्ये आपण ज्यावेळी वावरत असतो त्यावेळी या सगळ्या इतिहासाचा आपल्याला विसर पडलेला असतो. आपल्याला प्रत्येकाला आपल्या आयुष्यामध्ये वैयक्तिक सुखदुःख असतात, त्यामध्ये आपण गुंगून गेलेलो असतो. पण ज्या माणसांनी आपल्यासाठी हे केलं आणि त्यांच्यामुळे आपण आज शिल्लक राहिलो, आपले पूर्वज हिंदू म्हणून शिल्लक राहिले, त्या माणसाचं बलिदान हे आपण व्यर्थ कसं जाऊन द्यायचं. संभाजीराजांची अंत्ययात्रा सुद्धा निघाली नाही, संभाजीराजांना भडाग्नी दिला, मंत्राग्नी सुद्धा संभाजीराजांना झाला नाही. आणि त्या गोष्टींची आठवण ठेवून संभाजीराजांच्या आयुष्यातून प्रेरणा घ्यायची म्हणून आपण बलिदान मास हा उपक्रम करत असतो. या बलिदान मासमध्ये ज्या हालापेष्टा संभाजी महाराजांना झाल्या, इतिहास हा फक्त वाचून कळत नसतो. आपण कितीही म्हटलं की तानाजी मालुसरेंनी गड यंगला, पण रात्रीच्या अंधारामध्ये तो गड यंगून जाणं आणि वर जाऊन युद्ध करणं ही गोष्ट काय आहे, ही गोष्ट अनुभवल्याशिवाय कळणार नाही. आपण गडकोट मोहिमेला जातो, 5-5 दिवस स्वतःचं शिळा अन्न घेऊन चालत असतो, स्वतःची शिदोरी घेऊन चालत असतो. ती गडकोट मोहीम झाल्यानंतर आपलं जे फ्रस्ट्रेशन लेवल असतं त्यावरून आपण अंदाज मांडू शकतो की त्यावेळी मावळ्यांनी काय केलं, कसं केलं असेल. की एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा ती लोक लढायची. इतिहास हा फक्त पुस्तकातून वाचून कळत नसतो, तो प्रत्यक्षात थोडासा अनुभवावा सुद्धा लागतो. आणि तो अनुभवण्यासाठी म्हणून आपण बलिदान मास हा उपक्रम घेत असतो. की संभाजीराजांनी जे बलिदान दिलं त्यातले अंशतः गोष्टी या आपल्याला कळाव्यात म्हणून आपण स्वतःच्या जीवाला हाल करून घेत असतो. ज्या प्रकारे संभाजी महाराजांनी बलिदान दिलं, आपल्या बापाचं बलिदान झालं म्हणून आपण आपली जे धारकरी मंडळी आहेत ती मंडळी मुंडन करतात. आपल्या घरातल्या वडीलधारी व्यक्तीचं जसं निधन झाल्यानंतर मुंडन केलं जातं, तसं मुंडन संभाजीराजांच्या बलिदान मासामध्ये केलं जातं. मुंडन केलं जातं, पायामध्ये चपला पाळल्या जातात. ज्यावेळी रस्त्यावरून चालताना ज्यावेळी आपल्याला पायाला चटके लागतात, उन्हाचे चटके बसतात, आणि ज्यावेळी ती खडी टोचतात त्यावेळी आपल्याला आठवतं की यायला संभाजी महाराजांनी कसं सहन केलं एवढं सगळं. कोणी एक वेळचं अन्न त्याग करतं. संभाजीराजांची जसं मगाशी सांगितलं जीभ छाटली होती. संभाजीराजांनी शेवटच्या काही काळामध्ये, शेवटच्या 8-10 दिवसांमध्ये अन्नपानाचा त्याग केला होता. ही गोष्ट आपल्याला सुद्धा कुठेतरी जाणवावी म्हणून काही लोक एक वेळच्या अन्नाचा त्याग करतात. आपल्याला जी गोष्ट आवडते त्या गोष्टीचा आपण त्याग करतो. ज्या प्रकारे संभाजी महाराजांना हे सगळे हाल झाले, ते हाल अनुभवण्यासाठी म्हणून आपण हा बलिदान मास उपक्रम पाळत असतो. त्याच्यामध्ये रोज संध्याकाळी सगळ्यांनी सामूहिक एकत्र येऊन आपण हा बलिदान मासचा उपक्रम करत असतो. त्यामध्ये संध्याकाळी संभाजी सूर्यहृदय श्लोक घेऊन मग नंतर एक संभाजी महाराजांच्या जीवनचरित्राचा एक पाठ आपण घेत असतो. आणि मग संभाजी महाराजांना 30 दिवस आपण आदरांजली वाहत असतो. आपण नुसतं संभाजीराजांचं बलिदान मास पाळलं तरी सुद्धा फायदा नाही. आपण हिंदू म्हणून आधी एकसंघ होणं गरजेचं आहे आणि त्याच्यामुळे सामूहिक उपक्रम घेणं हे जास्त गरजेचं आहे. आज आपण शिवप्रतिष्ठानचे जे सगळे उपक्रम पाहिले, तर गडकोट मोहीम असेल किंवा दुर्गामाता दौड असेल, आत्ताचा बलिदान मास असेल किंवा भक्तिशक्ती संगम असेल, या सगळ्या उपक्रमांमधून सगळ्यात आधी आपल्या लोकांना एकत्र येऊन भगव्या ध्वजाखाली राहण्याची सवय तरी असली पाहिजे. उद्या यदा कदाचित जर युद्धाची कुठली परिस्थिती निर्माण झाली तर त्यासाठी आपण सगळ्यांनी आधी एकत्र येऊन एका भगव्या ध्वजाखाली उभं राहणं हे जास्त महत्त्वाचं आहे. तर त्याची पूर्वतयारी म्हणून का होईना म्हणून आपण हे उपक्रम आपण केले पाहिजे. म्हणजे एकंदरीत बलिदान मास पाळायचं म्हणजे आपल्याला चप्पल घालणं बंद करायचंय. आपल्याला जी गोष्ट सोयीस्कर वाटेल आणि आपण ज्या गोष्टीतून स्वतःला अंशतः त्रास करून घेऊन आपण ह्या संभाजी महाराजांचं बलिदान मास लक्षात राहावं म्हणून जे काही करू शकतो ते करू शकतो. मग त्याच्यामध्ये मुंडन करणं झालं, एक वेळ जेवणं झालं, एक वेळचं जेवण पाळणं झालं, किंवा गादीवर झोपणं झालं, किंवा आरामदायी ज्या गोष्टी आहेत त्या करणं झाल्या, किंवा ज्या गोष्टीची आपल्याला सवय आहे जसं की चहा, कॉफी किंवा आणखीन काही गोष्टी झाली तर त्या गोष्टी पाळणं. आपल्याकडे हिंदू धर्मामध्ये एक प्रथा आहे की आपल्या घरातला एखाद्या वडीलधारी व्यक्ती वारला तर आपण त्याच्या आवडीची जी गोष्ट आहे ती 1 वर्षभर पाळत असतो. तीच गोष्ट आपण या 30 दिवसांमध्ये करतो. आपल्याला जी गोष्ट आवडते ती गोष्ट आपण या बलिदान मासमध्ये पाळतो. जय शिवराय, जय शंभूराजे. तर एकंदरीत आतापर्यंत व्हिडिओत
दादांनी आपल्याला खूप सुंदर माहिती दिली. दादांचा इतिहासचा अभ्यास एकदम प्रचंड मोठा आहे. कदाचित आम्हाला वाटायचं की छावा कादंबरी वाचली, संभाजी महाराजांचा इतिहास कळला, तर तसं नाही. छावा कादंबरीच्या पलीकडे अजून बरीच पुस्तकं आहेत, बराच अभ्यास आपल्याला करण्याजोगा आहे. एकंदरीत दादांशी बोलून बरं वाटलं. व्हिडिओत काय चुकीचं बोलणं झालं असेल तर माफी असावी. व्हिडिओत काय चुकीचं झालं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आपली व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. आणि असं सहकार्य आपलं शेवटपर्यंत राहू द्या. जय शिवराय, जय शंभूराजे.